श्रीमन्महागणाधिपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार। जाणते आणि अजाणतेपणी माणसाकडनं अनेक चुका घडत असतात आणि घडलेल्या चुका या भोगाव्याच लागतात, आज ना उद्या, कधी या जन्मी तर कधी पुढच्या जन्मी, पण भोगाव्या ह्या लागतातच. कर्माचा सिद्धांतच आहे, जे जे करावे ते ते भोगावे, जसे करावे तसे भोगावे, हा इथला नियमच आहे. आणि ह्या नियमाला अनुसरून होणारा प्रत्येक कर्म माणसाच्या जीवनात अनेक उलथापालथ करत असतो. असाच एक राजा इक्ष्वाकू वंशामध्ये जन्माला आलेला राजा मित्रसह, ज्याची पत्नी मदयंती सुखाने संसार करतायत. प्रजाही सुखी आहे, राजाही सुखी आहे. प्रजाहित दक्ष असणारा राजा सर्वार्थाने आनंदी होता. राजा म्हटला की मृगया हा एक आनंदाचा विषय राजे लोकांच्या मध्ये दिसतो. अशी मृगया करायला गेलेला राजा वनामध्ये श्वापदांची शिकार करत असताना कोणी एक राक्षस या राजाच्या पुढ्यामध्ये येतोय आणि राक्षस आहे म्हटल्यानंतर राजा धनुष्यावरती बाण चढवतो आणि त्या राक्षसाला मारतो. आरपार गेलेला बाण, त्या बाणामुळे तो राक्षस जमिनीवरती कोसळतो. त्याचा तो धिप्पाड देह राजा त्याला मारून पुढे निघून जातो.
पण मरणोन्मुख असणारा हा राक्षस, त्याचा भाऊ तिथं येतो. आपल्या भावाची झालेली ही अवस्था पाहिल्यानंतर मरणोन्मुख असणारा हा राक्षस आपल्या भावाला सांगतो, मित्रासह राजांनी मला बाण मारलाय, माझी शेवटची इच्छा आहे, त्यालाही अतोनात त्रास होतील असं तू काहीतरी कर, त्यालाही भोगावं लागेल असं काहीतरी कर. आपल्या भावाकडनं आश्वासन घेऊन हा राक्षस प्राण सोडतो. आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी म्हणून हा राक्षस एक मानवी रूप धारण करतो आणि राजाच्या नगरीत येतो, नोकरी मिळवतो. राजाच्या दरबारात सुंदर काम करणारा, राजाच्या मनामध्ये उतरलाय, अगदी राजाचा स्वीय झालाय, जवळचा झालाय. सगळी कामं पटापट करणारा, सगळ्यांचं मन वेधून घेणारा, सगळ्यांना आपलंसं करणारा. एक दिवस राजाच्याकडे श्राद्ध पक्ष आहे. त्या श्राद्धासाठी म्हणून वसिष्ठाधिक ऋषीमुनींना पाचारण केलंय. नगरातली अनेक माणसं ऋषीवर श्राद्ध भोजन करण्यासाठी म्हणून आलेत. पाकसिद्धी करण्यासाठी म्हणून राजाच्या विश्वासामध्ये उतरलेला, मानव रूप धारण केलेला हा राक्षस, त्याची नियुक्ती केली. त्यांनी ही सुंदर स्वयंपाकाची रचना केली आहे, पण मनामध्ये असणारं कालकूट विष, राजाच्या बद्दल असणारा मत्सर, माझ्या भावाचा प्राण घेतलास, ते कालकूट विष आहे. केलेला सगळा स्वयंपाक सुंदर आहे, आणि जेव्हा वाढायची वेळ आली तेव्हा सर्व ऋषीवरांच्या पात्रावरती नरमांस वाढण्यात आलं. वसिष्ठाधिक असणाऱ्या ऋषींच्या पानावरती जेव्हा हे नरमांस दिसलं, त्यावेळेला वसिष्ठांचा क्रोधाग्नी भडकला. राजा, आम्हाला तुझ्या घरी बोलवतोस आणि ही असली कृती करतोस, असलं जेवण आम्हाला देतोस, म्हणून शाप दिला राजाला, तू ब्रह्मराक्षस होशील. राजा तरी विचारी असावा, माझी काहीही चूक नसताना ऋषीवरांनी मला का शाप द्यावा? पाकसिद्धी मी केलेली नाही आहे, ज्यांनी केली आहे त्याला शाप द्यायला पाहिजे. माझा याच्यामध्ये काहीच दोष नसताना मला का म्हणू शाप? म्हणून उलटा शाप देण्यासाठी हातामध्ये राजा पाणी घेतो आणि ऋषीवरांना शाप द्यायला निघतो. त्यावेळेला राणी मदयंती महाराजांना समजावते, महाराज काय करताय? ऋषीवर आहेत, अहो आपण त्यांना शाप देऊन रवरव नरकात पडणार आहात का? आपला शापाचा विचार मागे घ्या बरं. असं राजाला मदयंतीने सांगावं आणि हातामध्ये धरलेलं पाणी राजाच्या हातातनं खाली गळतंय, ते त्याच्याच पायावरती पडावं. मनातले वाईट विचार आहेत, ऋषीवरांना शाप द्यायचा म्हणून केले जाणारे विचार, त्या विचारातनं तयार झालेलं ते पाणी पायावरती पडलं. मनातलं कल्मश येत आहे आणि ते कल्मश पायावरती पडल्याचा परिणाम तिथंच राजा
राक्षस रूपामध्ये गेला आणि त्याचं नाव कल्मषपाद असे पडलं. साहजिक आहे, राणी ऋषीवरांच्या पायावरती डोकं ठेवतीये. राजाकडनं चूक झाली, त्याचं असं वर्तन नको होतं व्हायला, आपण त्याला उशाप द्या. आणि ऋषीवरही उशाप देतात. त्या उशापाचा परिणाम 12 वर्षानंतर हा पुन्हा पूर्ववत स्थितीवरती येईल असा उशाप देऊन ऋषीवर निघून जातात. राजा अरण्यामध्ये निघून जातो. किडे खातोय, श्वापदं खातोय, वाळकी पानं खातोय, माणसं मारून खातोय. अत्यंत वाईट चालीरीतीने जगणारा राजा अनेक प्राणीमात्रांना त्रास देतोय. राक्षसच झालाय तो. अशा ह्याच्यातच त्याच्याकडनं एक चूक घडते. त्या वनातनं प्रवास करणारे एक दाम्पत्य अतिव सुंदर आहेत, द्विजवर आहेत. आणि कल्मषपाद म्हणजेच आमचा मित्रसह राजा त्यांचं हरण करतो, त्या द्विजवरांना मारतो. याचा परिणाम त्याची बायको कल्मषपादाची खूप विनवणी करते. महाराज, माझ्या यजमानांना आपण मारू नका, माझा तो आसरा आहे, त्यांच्या पाठीवरती मी काय करणार, मी कशी जगणार. पण राक्षसाला दया येत नाही, म्हणून तर तो राक्षस आहे. आणि द्विजवरांना मारण्याचा परिणाम ती स्त्री त्याला शाप देते. कल्मषपादा, केलेल्या घोर अपराधाचा परिणाम 12 वर्षाचं हे राक्षस पण तुझ्या नशिबाला आलंय. पण याच्यातनं तुझी सुटका झाल्यानंतर मी तुला शाप देते, जर स्त्री संग केलास तर तुला मृत्यू येईल. असं म्हणून ती आपल्या यजमानांच्या बरोबर सती जाते. राजा 12 वर्षाचा कालखंड सहन करतो आणि पुन्हा पूर्ववत झाल्यानंतर घरी येतो. राणीलाही आनंद होतो, पण काय करणार, राणीला तो घडलेली घटना सांगतो. झालं ते चूक झालं, माझ्याकडनं एका ब्राह्मणाचा वध झाला आणि त्याचा परिणाम त्या स्त्रीने मला शाप दिलाय. मी स्त्री संग केला तर मला मृत्यू येणार. काय करू, काय करू. राजा आपल्याच केलेल्या कर्मांची गती भोगतोय. एकात न एक राजाच्या आयुष्यामध्ये ही संकट स्वतःच ओढवून घेतलेली पुढ्यात येत आहेत. परिणाम फिरत याला कोणीतरी सांगावं, महाराज आपण तीर्थयात्रा करा आणि तीर्थयात्रेला जाऊन आपलं हे पाप सगळं धुवून टाका. आपण अन्नदान करता, आपण द्रव्यदान करा, की जेणेकरून आपलं हे पाप धुतलं जाईल. राजा अनेक तीर्थांवरती जातो, अनेक यज्ञयाग करतो, अनेक द्रव्यदान करतो, अनेक ठिकाणी वस्त्रदान करतो, अनेक ठिकाणी अन्नदान करतो. पण तरीसुद्धा त्याचं केलेलं हे पाप त्याच्या मागे येतच आहे. झाडाखाली निवांत बसलेला राजा काय केलं म्हणजे मी ह्याच्यातनं सुटीन असा विचार करतोय. त्याचं भाग्य असेल म्हणा, काही असेल, पण गौतम महामुनींची स्वारी राजा बसलाय त्या ठिकाणी येते. शांत आहेत, निर्भय आहेत, निश्चिंत आहेत, निष्काम आहेत. झाडाखाली बसलेला सचिंत राजा समोर गौतम ऋषींना पाहिल्यानंतर राजा पटकन उठतो, पायावर डोकं ठेवतो. महाराज, याच्यातनं आपण आणि आपणच मला सोडवू शकता. घोर अपराध केलाय आणि या अपराधाला क्षमा नाही, पण तरीही
मला या अपराधातनं आपण सोडवू शकता असं मला वाटतंय. मला काहीतरी उपाय सांगा. राजा, काय झालंय? राजाने सगळा घडलेला प्रसंग सांगितला. मी कुठं गेल्यानंतर माझं हे पाप जाईल अशी एखादी जागा सांगा. राजा, अशी एक आणि एकच जागा आहे की जिथं गेल्यानंतर सर्व पापांचा निराश होतो. जिथं गेल्यानंतर गोकर्ण क्षेत्र असे गहन, लिंगतीर्थ असंख्य जाण, पदोपदी असे निर्गुण, ऐसे क्षेत्र अनुपम असे. सांगो किती विस्तारून, असंख्यात तीर्थे जाण, पाषाण समस्त लिंग पूर्ण, समस्त उदके जाणावी तीर्थे. कृतयुगी महाबळेश्वर श्वेत, त्रेतायुगी लोहित, द्वापारी सुवर्णपीत, कलियुगी कृष्णवर्ण जाहला. राजा, एक आणि एकच क्षेत्र आहे, ते म्हणजे गोकर्ण क्षेत्र. साक्षात भगवान कर्पूरनाथांचं ते स्थान आहे. कैलासावरती असणारे भगवान कर्पूरनाथ पृथ्वीतलावरती जर कुठं सापडतील तर ते गोकर्णाला सापडतील. सर्वांची दुःख हरण करणारे, सर्व पापांचा निराश करणारे, सर्व पापातनं मुक्ती प्रदान करून देणारे आणि कैलासाची प्राप्ती करून देणारे एक आणि एकमेव क्षेत्र म्हणजे गोकर्ण आहे. सर्व तीर्थ इथं वास करतात, सर्व देवता इथं वास करतात. 33 कोटी देवतांचं इथं येणं जाणं अहोरात्र चालू असतं. इथं अखंड गंधर्वांचं गायन चाललेलं असतं, अप्सरांचं नृत्य चालू असतं. इथं सगळे देव भगवंताची सेवा करण्यासाठी अहोरात्र येत असतात. राजा, तू तिथं जा, त्यांची पूजा अर्चा कर. तुला सांगतो, आदित्य सोम बुधवारी, अमावास्यादी प्रवा भीतरी, स्नान करुनी समुद्रतीरी, दान धर्म करावा. रविवार, सोमवार, बुधवार, शिवरात्र, प्रदोष, चतुर्दशी अशा सर्व दिवशी भगवान कर्पूरनाथांच्याकडे जावं. यथायोग्य यथाशक्ती भगवंताची करुणा भाकावी, त्याची पूजा अर्चा करावी. जे शक्य असेल ते भगवंताला अर्पण करावं, हात जोडावे, त्याची कृपा याचना करावी. तो करुणा सागर आहे, तो करुणा निधान आहे, तो कृपा सिंधू आहे, तो दया सिंधू आहे. सर्व पापातनं मुक्ती देऊन आनंद देणारा केवळ एक भगवान कर्पूरनाथच आहे. महाराज, खरंच तिथे गेल्यानंतर असं काही होतं? खरंच अशी पापांचा नाश तिथे गेल्यानंतर होतो असा आजपर्यंत कोणाचा झालाय? राजा, तुला एक कथा सांगतो, याच गोकर्ण क्षेत्रामध्ये झालेली. या गोकर्णाला कोणी एक स्त्री, त्या स्त्रीचं येणं झालंय. म्हणजे एकदा आम्ही असेच प्रवास करत 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 गोकर्णाला गेलोय, तेव्हा एका झाडाखाली चांडाळ असणारी कोणी एक स्त्री, वृद्ध आहे, अंध आहे, महारोगी आहे, शुष्कमुखी आहे, निराहारी आहे, जिच्या सर्वांगावरती कुष्ठ आहे, कृमी पडले, अंगातनं घाण येते, पू येतोय, मलमूत्रांनी व्यापली आहे, सर्वांग दुर्गंधीयुक्त आहे, कुष्ठरोगी आहे, गळ्यामध्ये कफ साठलेला आहे, त्या कफाचा त्रास होतोय तिला, दंतहीन आहे, जिच्या अंगावरती परिधान करायला धड वस्त्रही नाहीये. अशी कोणी एक चांडाळ स्त्री
तिथं पडली आहे. मला कोणीतरी खायला द्या रे, मला कोणीतरी खायला द्या, मला भूक लागली आहे रे म्हणून सगळ्यांच्या समोर हात पसरतीये, पण तिला कोणी खायला देत नाहीये. तशीच पडली आहे. राजा, पण एक गंमत आम्ही तिथं पाहिली. या स्त्रीचा ज्या वेळेला तिथं प्राण गेला त्यावेळेला तिला नेला भगवान कर्पूरनाथांच्याकडनं विमान आलं. त्या विमानामध्ये भगवान कर्पूरनाथांचे शिवगण होते आणि त्यांनी ह्या स्त्रीला त्या विमानामध्ये घ्यावं आणि कैलास पर्वतावरती किंवा कैलासाकडे तिला घेऊन जायला निघाले, शिवलोकाकडे घेऊन जायला निघाले. आम्ही त्यांना विचारलं, अहो एवढी पापिणी आहे, पण असं असताना सुद्धा तुम्ही तिला घेऊन चाललाय? अहो तिची अवस्था बघताना ती किती रवरव नरकात पडलेली असेल आणि अशा स्त्रीला घेऊन चाललाय की जी भगवंताचं नाव कधी घेत नाहीये, जिने भगवंताची कधी पूजा केलेली नाहीये, जिने भगवंताला कधी पाहिलेलं नाहीये, जी भगवंताचा पुरस्कार करत नाहीये, अशा स्त्रीला तुम्ही घेऊन चाललायत? त्यावेळेला त्यांनी सांगावं, भगवान कर्पूरनाथांनी हिला आणण्याची आम्हाला आज्ञा केली आहे म्हणून आम्ही हिला घेऊन येतोय. कोण आहे ही? त्यावेळेला त्यांनी सांगावं, पूर्वीची ही सौदामिनी नावाची एक ब्राह्मण घरात जन्माला आलेली मुलगी आहे. अत्यंत रूपवान, गुणवान, सुंदर, सुशील, पण बिचारीचं दुर्दैव, तिचं लग्न होत नव्हतं. वयात आलेली मुलगी, लग्न होत नव्हतं. अशा ह्याच्यामध्ये गावातला एक ब्राह्मण मुलगा बघून त्याच्याबरोबर लग्न केलं, पण तिचं दुर्दैव 2 वर्षातच तो मुलगा वारला. पण ही तर सुंदर होती, लावण्यवती होती. आपली विषय वासना पूर्ण करण्यासाठी समोर कोणी पुरुष दिसला की त्याच्यावरती तिने अशी काही मोहिनी टाकावी, त्याला ती वश करून घ्यायची आणि आपल्या वासना तृप्त करायची. गावामध्ये छितू झाली तिची. परिणाम, या स्त्रीने कोणा एका सामान्य माणसाबरोबर विवाह करावा की ज्या घरामध्ये मांसादिक ग्रहण केलं जातंय, त्या घरामध्ये हिने लग्न करून जावं. आपल्या विषय वासना तृप्त करतीये, त्यालाही आनंद देतीये, मांसादिक भक्षण करून राहिलीये. अशा ह्याच्यातच एक दिवस तिच्याकडनं मेंढी समजून गाईचं वासरू कापलं गेलं. ज्यावेळेला तिच्या लक्षात आलं तेव्हा आपल्या नवऱ्याला कळू नये म्हणून गावामध्ये बोभाटा केला की रात्री वाघाने वासरू पळवलं. नवरा आपलं वासरू गेलं, गाय पोरकी झाली, ह्यानी दुःखित झाला. थोडे दिवसांनी तोही वारला. ही पण गेली, पण चांडाळ योनीत जाऊन पडली आणि तिला पुन्हा जो जन्म मिळाला तो हा असा मिळाला. भगवान कर्पूरनाथांच्या ह्या गोकर्ण नक्षत्रामध्ये पडून तिच्याकडनं दिवसभर उपास घडला. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या मुखातनं निघणारं भगवान कर्पूरनाथांचं नाव कानावरती पडलं आणि लोक तिला पानं खायला द्यायची. आंधळी होती, वास घ्यायची, पान आहे असं समजून टाकायची आणि गंमत म्हणजे तिच्या हातातनं पडलेलं पान भगवान कर्पूरनाथांच्या मस्तकावरती पडायचं. न कळत उपास झाला. भगवान कर्पूरनाथांचं नाव श्रवण केलं गेलं. हातामध्ये आलेलं बिल्वपत्र महादेवांच्या मस्तकावरती चढलं आणि हे न कळत झालेलं तिच्या नशिबाला आलेलं पुण्य
तिच्या अनंत जन्मांची पातकं नाहीसं करत झालं आणि कर्पूरनाथांचा शिवलोक प्राप्त करून देत झालं. अशा अत्यंत चांडाळ योनीमध्ये राहून सुद्धा ज्या कर्पूरनाथांच्या क्षेत्राला आल्यानंतर पापांचा निराश होतो. राजा तू तिथं जा. खरंच राजा या गोकर्णाला आला आणि महादेवांची पूजा करून आपलं असणारं हे दुरीत नाहीसं करता झाला आणि कर्पूरनाथांच्या लोकाला म्हणजे शिवलोकाला गेला. असा हा गोकर्णाचा महिमा आहे. आजही लोक या गोकर्णाला जातात, भगवान कर्पूरनाथांच्या चरणावरती मस्तक ठेवतात आणि आपली पातकं सगळी नाहीशी झाली आहेत असा दृढ निश्चय करून पुन्हा एक नवीन आयुष्य जगण्यासाठी म्हणून तयार होतात. झालेली कथा भगवान कर्पूरनाथांच्या चरणी अर्पण करूयात आणि मागणं मागू. उरलेला विषय उद्याच्या प्रवचनात ऐकू. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.